हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी रण शेजारी, नटखट ही चटपट ही स्वाट ही बहुगुणी आवडी सर्वाला. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. मला माफ करा, मी तुझ्या पाया पडते. सोड तिला. ताई, ताई, सोड मला. ताई, ताई. अनिता, तू यांच्या पाया पडू नकोस. हेच तुझा पाठलाग करत होते ना? मला बघू दे काय करतात ते. डबल धमाका ऑफर. एक गेली, दोन आल्या. व्याजा सहित मुद्दल वापस. काली बोला था ना, भगवान जब देता है ना तो छप्पड़ फाड़ के देता है. तुम्ही चांगलं करत नाहीये. तुमची हिम्मत कशी झाली आम्हाला उचलून आणायची? तुम्ही मुली विकत घेता, मुली विकता, दलाल आहात तुम्ही. या अशा थोड्या फापड्या मुलींना फसवता आणि त्यांच्यावर पुरुषार्थ गाजवता. सोड मला. लाज नाही वाटत तुम्हाला? लाज नाही वाटत तुम्हाला? बारकू बोलते कशी? लाज नाही वाटत तुम्हाला? काली तीखी मिरची आहे, तीखी मिरची. हा, मी बोललो ना काली, ही सुकडी ना शेठ लोकांना नक्की पसंत येणार. नाही, पण ही जास्त नाटक करायला लागली ना तर नाही चालणार. आधी यांना सुधरावं लागणार. ए, पण अशी नाटकी केली ना शेठ लोकांना चालत नाही. शेठ लोकांना, शेठ लोक ही नाटकी खपून घेणार नाहीत. चला, हिने जास्त नखरा दाखवला ना शिवाय आपल्यालाच पडतील. ए कबुतरी, जास्त गुटरगू करायचं नाही. ज्यादा पर फड़फड़ाएगी ना तो पर काट देंगे. इसलिए कह रहे हैं ज्यादा उड़ मत. हा? माझं जाऊ द्या. तुम्ही दोघं जे उडताय ना ते पंख लवकरच छाटले जातात. कायद्याच्या कचाट्यातून कोणीही सुटत नाही. ताई, ताई, तू यांना जास्त बोलू नको, तुला मारते. मारू दे. मारू दे. अरे डरती भी नहीं है. शेरनी है शेरनी. मोरे, चव्हाणांना फोटो पाठवा आणि त्यांना म्हणा सगळ्या पोलीस स्टेशन्सना पाठवा लगेच. मॅडम तुम्ही शांत व्हा. बरं मला सांगा, ती मुलगी कशी होती? म्हणजे शिकलेली होती, तिच्या घरातली आर्थिक स्थिती बऱ्यापैकी होती की? नाही, ती गरीब वाटत होती. शिक्षणही फार झालेलं नसावं, जेमतेम लिहिता वाचता येण्या एवढंच. बर, तिने तिच्याविषयी आणखी काही सांगितलं? म्हणजे ती कुठे राहते, कोण कुठची, नाव गाव, तिचे आई वडील कुठे राहतात वगैरे? नाही हो, तिचं फक्त नाव अनिता आहे एवढंच आम्हाला माहिती आहे. त्यापेक्षा जास्त जर तिने अनन्याला काही सांगितलं असेल तर ते नाही माहिती आम्हाला. कदाचित अन्वीला सांगितलं असावं. एक मिनिट. हा, अन्वी, अन्वी. हा बाबा. अगं, अनितासाठी इन्स्पेक्टर मॅम आलाय.
ती अनिता आहे ना, तिने तिच्याबद्दल काही सांगितलंय का तुम्हाला? नाही, तिने तसं काही सांगितलं नाही. बाबा, आई, मला हे प्रकरण ह्युमन ट्रॅफिकिंगचं वाटतंय. एक मिनिट हा मॅडम. अन्वी, हो मी. ह्युमन ट्रॅफिक गजोदर, म्हणजे काय असतं नेमकं? मानवी तस्करी. माणसांना फसवून एका भागातून दुसऱ्या भागात नेलं जातं. हो ग बाई, पण हे असं काय करतात हो? वेगवेगळ्या कारणांसाठी ही मानवी तस्करी केली जाते. म्हणजे गरीब असह्य स्त्रियांना, मुलींना जबरदस्ती देह विक्रीच्या धंद्यात ढकललं जात किंवा विकलं जात. एवढंच काय, पुरुषांना सुद्धा काम देतो असं सांगून जबरदस्ती घेऊन जातात आणि त्यांना उपाशी पोटी राबवून घेतात. हे बापरे, हे तर फारच भयंकर आहे. खायला फक्त एक मिरची आणि एक भाकरी देतात, त्यावर त्यांना 16 तास राबवून घेतात. बापरे. माझी अनन्या. पगार पाणी काही देत नाही. अरे देवा. हे पण तुम्ही घाबरू नका, आपण ऑलरेडी नाकाबंदी केली आहे, त्यामुळे त्या आता पळून जाऊ शकणार नाही. हो, पण तुम्ही नाकाबंदी करण्यापूर्वीच ते नाक्यावरनं पास झाले असतील तर? तरीही पोलीस त्यांना पकडतील. हा? आणि तसंही हे प्रकरण ह्युमन ट्रॅफिकिंगचं असेल नसेल हे आत्ताच काही सांगता येत नाही. कदाचित किडनॅपिंगही असेल. असंही होईल की ते आम्ही अनन्याला सोडतो पण त्या बदल्यात एवढी रक्कम द्या असा खंडणी मागणारा फोनही येऊ शकतो तुम्हाला. बापरे. बाबा. काय हो, साधारण किती रक्कम मागतील ते? आम्ही बोलतोय, तू जरा आत जा प्लीज. बघा, पैसे वगैरे द्यायची काही गरज नाही. त्यांचा जर फोन आला तर आपण त्यांचा नंबर ट्रेस करू. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, आता जर कोणालाही घरातल्यांपैकी अननोन नंबरवरून फोन आला तर मोबाईल पहिले स्पीकरवर टाका, म्हणजे ते काय म्हणतायत हे मला सुद्धा कळेल. अन्वी, अरे अन्वी, तुम्हाला काही सांगत का नाहीयेस? आणि घरचे एवढे टेन्स काय आहेत? आणि त्या पोलीस इन्स्पेक्टर का आले? सांग ना अन्वी. अरे ओमी, अनिताला चेक करायला डॉक्टर आले होते. मग डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर तिच्याबद्दल पोलिसांना कळवा. तू इतकी टेन्स काय आहेस? मला हे नाही कळत की त्यांनी मला अनिताबद्दल का विचारलं. मला काहीतरी गडबड वाटते. अनिताबद्दल काय झालं असेल तर? अरे अनिता बद्दल नाही, अनन्याचा गडबड झाला आहे. अरे खरा सांगतो आहे. काय झालं, मी मार्केटमध्ये गेला होता ना, तर आपला बंगला सोडून जो तिसरा बंगला आहे ना, तिथला बास पण मला बोलला की 2 गुंडा लोक आपल्या अनन्यताईला आणि एका पुरीला गाडीमध्ये घेऊन गेला आहे. काय? हा, अरे गाडीच्या काचा काल्या होत्या असा पण बोलला आहे. ते सगळं मी सांगण्यासाठी धाबत असा घरी आला तर घरी पोलीस बसला होता. मी सगळं त्यांना सांगितलं आहे. तर पोलीस बोलला की तो बासमन का नाही सांगायला आला. मी त्यांना सांगितलं की त्याची ड्युटी सोडून तो इकडे सांगू शकत नाही आहे, म्हणून त्यांनी मला सांगितलं आहे. पोलीस बोलला हे सगळं किडनॅपिंगचं प्रकरण आहे. किडनॅपिंग? हा, पण पोलीस असं पण बोलला आहे तुम्ही काळजी करू नका, त्यांनी नाकाबंदी करायला लाभली आहे आणि आपल्या अनन्यताईचा फोटो ना सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये पाठवला आहे. पण किडनॅपिंगचं हे सगळं किडनॅपिंगचंच प्रकरण असणार आहे. नाही नाही ओमी, ओमी काही नाही होणार अनन्याला. गजोदर, काही नाही झालंय अनन्याला. ती खूप स्ट्रॉंग आहे की नाही?
हा ओमी 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 स्ट्रॉंग आहे की नाही अनन्या? आपली अनन्या स्ट्रॉंग. आपल्या अनन्याला काही नाही होत. तू रडू नको. शांत तू शांत. बाजूला. काही नाही होणार आहे आता. अनन्या हिया मुझी अनन्या. आमच्या गावामध्ये पण असा झाला होता. एक 10 वर्षाची अशी पोरगी होती. तिला असा चॉकलेट देतो सांगून तिला घेऊन गेला आहे आणि तिच्या बराचा वाईट प्रसंग केला आहे. काय बोलतोय या? त्या पोरीला मी सगळीकडे शोधलं पण कुठे नाही सापडला. दुसऱ्या दिवशी आम्ही अंधारात असा बॅटरी घेऊन बघतो तर शेतामध्ये असा तुकडा तुकडा केलेला सापडला. नाही नाही. अरे असा कोण करतो आहे? कोवल्या जीवासोबत करतो कोण आहे? चॉकलेटचा पीस दाखवून आम्ही पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केला. आरोपी सापडला. त्याला शिक्षा कधी झाली? 10-12 वर्षांनी. अरे शिक्षा उपून काय होणार आहे? पोरगी हाताला मिळणार आहे नाही ना. त्या देवाला पण काही वाटलं नाही आहे. अनन्याला काही नाही होणार ना? तू शांत. बाजूला. काही नाही होणार आहे अनन्याला. काही नाही होणार आहे. अनन्याला काही नाही होणार. उमी काही नाही होणार आपल्या ताई. मी शांत बसा. काही नाही होणार आपल्या ताई. बस तू खाली खाली बस. काय नाही होणार. काही नाही होणार. काही नाही होणार. काही नाही होणार. हेलो सेठ, एक कबूतरी हाथ लगेली है. मस्त रापचिक माल है. हाँ सेठ, हाँ जरा नखरा कर रही है तो मुझे पता है आप संभाल लोगे. हाँ हाँ बेचता ना सेठ. आज शाम को मैं लाता हूँ ना सेठ. हाँ 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 सेठ. ए काली डन झालंय काय? हाँ एकदम डन डना डन झालंय. तुम्ही जे करताय त्याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतील. ताई तू बोलू नकोस. काय परिणाम भोगा लागला आम्हाला? काय करणार तुम्ही आमचं? काय कायद्याचं तत्वज्ञान शिकवते का? हा? इथं आजपर्यंत एकदाही पोलीस नाही आली काय? की वर्ष आली नाही म्हणजे आजही येणार नाही त्या भ्रमात राहू नका. ट्यू 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 करते रे. हे टिटवी साला डोक्यात दाई केलं या. ना आपलं फ्रीज जाऊन टाकूया. मग बघूया कशा बोलतात ते. बरं तुमच्या घरातल्यांपैकी ते दोघींना शेवटचं कुणी बघितलं? चंपाने ती चंपा कोण? आम्हाला घरकामात मदत करते. बरं ती जर असेल तर तिला बोलवून घ्या. हो. चंपा आले. काय झालं? या इन्स्पेक्टर मॅडमना तुझ्याशी बोलायचं आहे. माझ्याशी? अनन्या आणि त्या मुलीला शेवटचं तू बघितलंस कधी? मी अनन्या ताईसने विचारलं ह्या पाहुण्या कोण आहेत म्हणून, तर त्या म्हणल्या माझी मैत्रीण आहे. पुढे हा मग मला तेवढ्यात का नाही मॅडमचा फोन आला. मग मी मॅडमच्या फोनवर बोलत होते मॅडम सोबत. तेवढ्यात अनन्याताई म्हणल्या की मला पण बोलायचं मॅडमशी. मग मी अनन्याताईंना फोन दिला आणि मी आत निघून आले. मॅडम आमची अनन्या सुखरूप घरी परत येईल ना? हो पण हो येईल. चल बसायचे. इथून आपण सुटू नाही शकत.
शिक्षा. आता जर आपल्या या अंधारा खोलीत टाकले. उलट बरं झालं आपल्याला इथे टाकलं. बरं झालं. ताई तुला नाही माहिती लोक कशी आहेत, काय करतील. माझी जिंदगी बर्बाद झाली. आता माझ्यामुळे तू पण अडकली. चला मी येते. आम्ही चंपाचा नंबर सर्व्हेलन्सला टाकलाय. तुम्ही काळजी करू नका, मुली सापडतील. कोणाचा फोन आहे? चंपा. माझा फोन अनन्याताईकडे होता. उचला उचला लवकर. स्पीकरवर टाका. हो. हॅलो. हॅलो आई. आई मी अनन्या बोलते. बाळा अनन्या, कुठे आहेस बाळा तू? कशी आहेस बाळा तू? कुठे आहेस सांग आधी. आई आई बाबा आहेत का तिथे? त्यांना फोन दे पटकन. हो हो देते बाळा देते. हा हा अनन्या, ऐकतोय मी. बोल बोल. कुठे आहेस तू? बाबा पोलीस आलेत का? हो, देशमुख मॅडम आल्यात. द्या ना त्यांना फोन. माझं बोलणं करून द्या. हो देतो देतो. हे घ्या. हॅलो अनन्या. हा मॅडम, या लोकांनी आम्हाला इथे कुठेतरी पळवून आणलंय. मला तुम्ही एक्झॅक्ट कुठे आहात काही सांगू शकता? नक्की सांगता नाही येणार मॅडम. आम्ही इथे आलो तेव्हा आमचे डोळे बांधलेले होते. पण आपल्या घरापासून साधारण 1.5 ते 2 तास अंतरावरती आहे. ओके. हो, इथे जवळपास कुठेतरी ट्रेनचा आवाज येतोय. बहुतेक ट्रेनची पटरी असावी इथे कुठेतरी. आणि मंदिराच्या घंटेचा सुद्धा आवाज येतोय. आम्ही गाडीत असताना गाडीने मोठे 2 राईट टर्न्स घेतले. कुठेतरी बाबळीवाडीचा आणि बडकस चौकातला तो राईट टर्न असावा. ओके अनन्या, तुझ्या या फोन कॉलवरून आम्ही तुझं लोकेशन ट्रेस करू शकतो. बरं मला सांग, ती दुसरी मुलगी तुझ्या सोबत आहे? हो आहे मॅडम. नामा घोंगडे तिच्या मामाचं नाव आहे. हे सगळं त्यांचंच कारस्थान आहे. टेंबळेवाडीत कुठेतरी राहतात ते. गुड जॉब अनन्या, व्हेरी गुड. तू काळजी करू नको, आम्ही लगेच तिकडे पोहोचतोय आणि तिच्या मामाला सुद्धा ताब्यात घेतोय. मॅडम आम्ही इथे संध्याकाळपर्यंतच असू. नंतर कुठे जाऊ माहिती नाही. मी ठेवते फोन. कोणीतरी आलाय. रडतेस काय गे? हा? हा? सोड तिला. नामा घोंगडे, बाभळगाव, ढेबेवाडी. आमची अनन्या. तुम्ही काळजी करू नका, आम्ही लगेच तिकडे पोहोचतोय. हा, मी येते. देवा देवा वाचव अनन्याला. लवकर पाठव घरी. अनन्या. ए नाव काय? अनन्या. अनन्या. अनन्या नाव आहे. आमची अनन्या बनगी शेतकी दुल्हनिया. टा 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 टा. तू काय बोलू नकोस. तू काय बोलू नको.
ताई तू हे करू नको, ताई तिकडे जाऊ नको, ताई तू इकडे जाऊ नको, ताई तू गप्प बस. आता तू बोल ना. तू काय सल्लागार समिती आहे काय? सल्ला येते. ताई तू काय बोलू नको, इकडे जाऊ नको. हा काली यांना इतक्या लवकर बाहेर का काढलेस? क्योंकि दुल्हन का विदाई का वक्त हो गया है. इतनी जल्दी? आपल्याला बेसावध राहून चालणार नाही. ही पोरगी जेव्हापासून ताब्यात आहे ना तेव्हापासून बिनधास्त आहे. तेव्हाच वाटलं काहीतरी गडबड आहे. अर्को हा आपण निघायला पाहिजे. करेक्ट. गाडी काढ, चालू घ्या. चला. Hands up. शहाणपणा करायचा नाही. कासकार दादा या ना. चल. चल. मॅडम हे सगळं कारस्थानीच्या मामाच आहे. त्यांनीच हिला विकलं होतं. हो तिच्या मामाला आम्ही अटक केली. त्या रशीद रिक्षावाल्यालाही ताब्यात घेतलं. त्यानेच इथला पत्ता दिला. पण मॅडम अनिताचं पुढे तिची ही व्यवस्था होईल. सुदैवाने अनिता सारख्या कित्येक निराधार मुलींना आधार देणाऱ्या आणि त्यांच्या स्वतःच्या पायावर उभ्या करणाऱ्या संस्था आहेत. त्या संस्था चांगल्याच आहेत. आम्ही त्यांचं काम स्वतः बघितलंय. अशा अनेक संस्थांनी मुलींसाठी स्त्रियांसाठी शेल्टर उभारली आहेत. माझ्या माहितीतली एक संस्था आहे जी अनिताला मानसोपचारही देईल. आम्ही लवकरात लवकर सगळ्या प्रोसिजर्स कंप्लीट करू आणि तिला तिथे पाठवू. थँक्यू. अनिता आता तू त्या संस्थेत जाऊन तुझं पुढचं शिक्षण पूर्ण कर. स्वतःच्या पायावर उभी राहा. हे बघ आता घाबरण्याचं काहीही कारण नाहीये. सगळं नीट झालंय. तर तू तुझ्याकडे लक्ष दे. तुझ्या मनासारखं जग आणि स्वतःची काळजी घे. ताई हुशार झपड खट्याळ आमची कन्या. हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत